पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमत् सद्गुरु गुंडा महाराज की जय। श्रीमत् सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमत् सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय। अखंडानंद रूपाय सुविज्ञान प्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडाख्य गुरवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यान्धकारव्रजा शब्दब्रह्मसमुद्रमन्दरगिरि सिद्धान्तपद्मव्रताः ब्राह्मी नर्तनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजयते श्रीमान् प्रभुः शङ्करः। गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धिर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना। न परीक्षां जिहासां वा पुंसं शास्त्रं करोति हि निजे एव तु ते यस्मात् पश्वादावपि दर्शनात् लिप्सते ज्ञानतो लब्धं कंठे चामि करं यथा वर्जितं च स्वतो भ्रान्त्या छाया यामात्मनो यथा भयान् मोहावनद्धात्मा रक्षः परिजिहीर्षिति यच्चा परिवृतं वस्तु तथा लब्धं च लिप्सते प्राप्तव्यपरिहार्येषु ज्ञात्वोपायान् श्रुतेः पृथक् कृत्वात् प्राप्नुयात् प्राप्त्यं तथा निष्टं जहात्यपि वर्जिता वाप्तयोर्बोधात् ध्यान प्राप्ति न कर्मणा मोहमात्रान्तरायत्वात् क्रियया तेन सिद्ध्यतः कर्मज्ञान समुत्थत्वान् नालं मोहानुपत्तये सम्यक् ज्ञानं विरोधस्य तमिसरस्यांशुमानिव। अध्याय पहिला श्लोक क्रमांक 30 ते 35 इथपर्यंत। साध्यरूप असलेल्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी साधन काय असलं पाहिजे याचा आपण विचार करीत आहोत। कर्म आणि ज्ञान या दोन असलेल्या गोष्टींचा साधनतेच्या दृष्टीने आपण विचार करीत आहोत। कोणाला प्रश्न पडेल, कर्म आहे, ज्ञान आहे आणि साधनांमध्ये भक्ती सुद्धा सांगितली ना, परंतु त्या भक्तीचा विचार आत्ता या तर्कात्मक असलेल्या मननाच्या संदर्भाने आपल्याला करता येणार नाही। आत्म्याच्या दर्शनार्थ म्हणून, साक्षात्कारार्थ म्हणून श्रुतीने शास्त्राने सांगितलेला जो मार्ग आहे, आत्मावारे द्रष्टव्यः श्रोतव्यो मंतव्यो निधिध्यासितव्यः, याच्यामध्ये असलेलं जे श्रवण आहे किंवा याच्यामध्ये असलेलं जे दर्शन आहे, द्रष्टव्यः पहा, साक्षात्कार करून घ्या, या दोघांचाही असलेला विचार निरनिराळा आहे। दर्शनाचा असलेला अधिकारी हा अत्यंत दुर्लभ अशा पद्धतीचा आहे की जसा भक्तीचा असलेला अधिकारी असावा त्याच पद्धतीचा दर्शनाचा असलेला अधिकारी अत्यंत दुर्लभ आहे। श्रवणाचा असलेला अधिकारी सांगत असताना ज्याच्या अंतःकरणात विवेक आहे, वैराग्य आहे, समाधी षटक संपत्ती आहे आणि मुमुक्षत्व आहे, असं ज्याच्या ठिकाणी शिल्लक आहे, अज्ञान शिल्लक ज्याच्या ठिकाणी राहिलेला आहे, असा तो त्या वेदांत श्रवणाचा अधिकारी आहे म्हणून शास्त्राने आपल्यासमोर प्रतिपादन केलेलं आहे। परंतु ज्याने असं श्रवण केलं आणि तर्कात्मक बुद्धी प्राप्त झाली नाही असा असलेला साधक केवळ श्रवणातच अधिकारी राहतो, तो कोणत्याही पद्धतीमध्ये मननामध्ये अधिकार त्याला प्राप्त होत नाही, म्हणजे मननात तो प्रवृत्त होईल अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येणार नाही। श्रवणामध्ये होणारी जी क्रिया आहे ती क्रिया फक्त ऐकण्याची, जे गुरु सांगतायत ते स्वतःच्या असलेल्या बुद्धीप्रमाणे, स्वतःच्या असलेल्या ज्ञानाप्रमाणे, स्वतःच्या असलेल्या समजुतीप्रमाणे ते सगळं स्वतःच्या असलेल्या सामर्थ्याप्रमाणे ते सगळं समजावून घेणं, ऐकून घेणं, इतकाच काय तो मुद्दा श्रवणामध्ये येतो। तात्पर्याचं संशोधन करणं, तात्पर्य काय आहे या गोष्टीकडे वृत्ती जाणं, इतकंच काय तर आपल्याला श्रवणामध्ये आपल्याला सांगता येतं। षड्विध लिंगांच्या आधारे तात्पर्य काय आहे सांगण्यामध्ये या गोष्टीचं चिंतन करणं
वा त्या तात्पर्याचा बोध मला होणं, त्या तात्पर्याचा निश्चय मी करणं, याला आपल्याला श्रवण म्हणता येतं. जे श्रवणाची असलेली जी परिभाषा आहे, त्या श्रवणाच्या असलेल्या परिभाषेमध्ये तात्पर्याचा बोध एवढीच काही ती गोष्ट महत्वाची. पुढचा व्यक्ती काय बोलतोय, त्याला खरंच काय बोलायचंय, या बोधापर्यंत येऊन पोचणं हे श्रवणाचं कार्य वा श्रवणाचं हे फल आहे. इथपर्यंत आपल्याला चिंतन करता येतं. परंतु मननाचा ज्यावेळी प्रांत चालू होतो, त्यावेळी त्या मननाच्या असलेल्या प्रांतामध्ये तर्कात्मक बुद्धीची व्यवस्था असावी लागते. जोपर्यंत तर्कात्मकता बुद्धीला येत नाही, साधक विचार, बाधक विचार, युक्त्या या सगळ्यांच्या असलेल्या चिंतनाने, त्या उहापोहाने जो उरणारा निश्चय, शिल्लक राहणारा निश्चय, पूर्ण होणारा निश्चय, त्याला मनन म्हटलं. त्यामुळे त्या श्रवणामध्ये तर्काची कुठे स्थिती नाही, परंतु मननामध्ये तर्काची स्थिती आहे. त्यामुळे या तर्कात्मक असलेल्या मननाचा ज्यावेळी विचार चालू होतो, त्यावेळी या मनन प्रदेशामध्ये वेगवेगळे असलेले वेदांताचे जे ग्रंथ आहेत, दर्शन आहेत, त्यांचं स्थान तिथे निर्माण होतं. श्रवणामध्ये यांचं स्थान नाही. श्रवणामध्ये असलेलं स्थान, श्रवणातल्या असलेल्या ग्रंथांचा विचार जर आपण केला गेला तर ते फक्त त्याचा सिद्धांत सांगण्यापुरते मर्यादित असलेले ग्रंथ आहेत. परंतु मनन हे करण्यासाठी साधक बाधक युक्ती हवी का नाही? साधक बाधक युक्तीचं प्रतिपादन करणारे जे ग्रंथ आहेत, ते मनन शिकवणारे ग्रंथ असल्यामुळे या अशा असलेल्या मननामध्ये प्रवृत्त करणारा वा मननाचा उपदेश करणारे वा मननाची व्याख्या स्पष्ट करणारे वा मनन काय आहे हे सांगणारे जे ग्रंथ आहेत, त्याचा विचार केला असता. म्यूट करा सगळे, सगळ्यांना ऐकू जात. मननाचा विचार केला असता त्या मननाच्या प्रांतामध्ये, साधक बाधक युक्तीच्या विचारामध्ये भक्तीची कोणतीही उपस्थिती नाही. भक्तीमध्ये साधक बाधक विचार अशा पद्धतीचा, मला काय योग्य, मला काय अयोग्य, अशा पद्धतीचा विचार कोणत्याही पद्धतीमध्ये भक्त लोकांनी करता कामा नये वा तो विचार त्यांच्या समोर येत नाही. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. साधक बाधक विचार याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा भक्ती मार्गी असलेल्या साधकाने करू नये वा तसा तो विचार तिथे नसल्यामुळे मोक्षाच्या प्राप्त्यर्थ सध्याला आपण विचार करतोय कर्म आणि ज्ञान या दोन मार्गांचा. हे तर्कात्मक असलेलं मनन आहे. त्यामुळे या तर्कात्मक असलेल्या मनन प्रदेशामध्ये कर्म आणि ज्ञान या दोन साधनांचा विचार करून आत्मसाक्षात्कार काय, आत्मप्रमा काय, याथात्म ज्ञान काय, या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणून या दृष्टीने विचार करीत असताना साध्य साधन भावाचा काल आपण विचार केला. ज्या साधनाच्या ठिकाणी साध्यापेक्षा राहते ते त्याचं साधन आहे, आणि ज्या साध्याच्या ठिकाणी साधनापेक्षा असते ते त्या साध्याचं साधन आहे असं आपल्याला म्हणता येतं. वा त्या साधनाचं ते साध्य, अशा पद्धतीचं ओतप्रोत उलट सुलट चिंतन साधन आणि साध्याच्या संदर्भाने आपल्याला करता येतं. अंगांगी भावाच्या संदर्भाने याचं चिंतन करा. कोण कोणाचा अंग आहे आणि कोण कोणाचा अंगी. अंगी हे साध्य समजा आणि अंग हे साधन समजा. जो अंगी आहे म्हणजे मी अंगी आहे, हात काय आहे, अंग आहे, माझाच भाग आहे ना. जर मोक्ष हे अंगी आहे, मुख्य आहे, तर साधन जर अंग म्हणायचं असेल तर त्याच्या सारखंच असलं पाहिजेत ना. त्याच्या ठिकाणी ते प्राप्त करून देण्याची शक्ती असली पाहिजेत ना, सामर्थ्य असलं पाहिजेत ना. जर त्याच्या ठिकाणी जर ते सामर्थ्य नसेल तर त्याचं ते अंगही म्हणता येणार नाही, त्याचं ते साधनही म्हणता येणार नाही, त्याचा तो प्राप्तव्याचा मार्गही म्हणता येणार नाही. भलत्याच कोणत्या तरी दिशेला घेऊन जाणारा पथ जसा असावा तसा तो काहीतरी वेगळा कोणता तरी प्रकार तिथे होईल. जसं काही माऊली सांगतात, मनोमार्गे गेला तो येथे मुकला. मनोमार्ग म्हणजे नेमका काय असतो? मला वाटेल ते मी साधन करतो आणि जे सांगितलेलं जे साध्य आहे त्या साध्यासाठी मला वाटेल ते मी साधन करतो, तो मनोमार्ग आहे. समाधी हवा आहे आणि समाधीच्या प्राप्त्यर्थ मी जर सकाळी उठून लवकर उठून संध्यावंदन करू लागलो आणि समाधीची जर मी इच्छा करू लागलो तर तो समाधीच्या प्राप्त्यर्थ मी कल्पिलेला मनोमार्ग हे निश्चित आहे. नाही शास्त्रीय असला म्हणून काय झालं, साध्य निराळे आणि साधन निराळं करतेस.
कर्म मार्ग हा काही शास्त्र बाह्य नाहीये. मनोमार्ग म्हणत असताना प्रत्येक वेळी नास्तिकतेचाच विचार करावा असं काही नाही. ज्याचा जो अधिकार नाही त्याच्यामध्ये त्यांनी प्रवृत्त होणं आणि त्या मार्गाने प्राप्त होणारं जे फल आहे वा जे फल त्याला अपेक्षित आहे त्या फलाची त्यांनी इच्छा करणं आणि त्या फलाच्या संदर्भाने त्यांनी प्रयत्न करणं हा सुद्धा मनोमार्ग आहे असा विचार करा. ब्राह्मण आहे आणि त्यांनी शेतीच्या माध्यमाने किंवा अन्य कोणत्याही त्याचा जो अधिकार जिथे नाही त्याला जे कर्म स्वाभाविक कर्म, सांसिद्धिक कर्म, स्वरसत कर्म म्हणजे स्वतःचं कर्म जे शास्त्रांनी सांगितलेलं नाही अशा असलेल्या गौण किंवा वेगळ्या असलेल्या धर्माभासात जर तो गुंतला आणि ईश्वर प्राप्त्यर्थ म्हणून आम्ही प्रयत्न करतो म्हटला तर तो त्याचा मनोमार्ग ही गोष्ट निश्चित आहे. एखादा व्यक्ती शूद्र आहे आणि त्यांनी ब्राह्मणासारखं वागायचं ठरवलं तर चांगलं का चांगलं नाही, सज्जन आहे. भगवंताच्या दर्शनासाठी म्हणून भगवंताच्या पूजेसाठी म्हणून मंत्राधिक तो शिकला काय, वेद शिकला काय, पुराण वाचली काय, सूक्त म्हणतो काय आणि भगवंताची दररोज घरी पूजा करतो काय. चांगली गोष्ट का वाईट गोष्ट? त्याला चांगलं म्हणायचं का वाईट म्हणायचं? चांगली गोष्ट आहे ना, परंतु हा त्याचा धर्म नाही आणि त्याचा तो धर्म नसल्यामुळे हा त्याचा मनोमार्ग आहे. त्याला कधीही फलाची प्राप्ती होणार नाही. परधर्मो भयावह स्वधर्मे निधनं श्रेयः भगवद्गीता. भगवान बोलतो, भगवंत बोलतात हे असं तसं बोलत नाहीत ना. ज्याचा जो कोणता धर्म सांगितला त्या धर्माप्रमाणे जर तो व्यक्ती वागू लागला तर प्रत्येकाला जे अपेक्षित फल आहे तेच फल त्याला मिळतं. सनातन धर्मामध्ये वा सिद्धांतामध्ये असं सामर्थ्य आहे इथे फलचौर्य नावाचा प्रकार नाही. पांडुरंगाचं दर्शन पायावर डोकं ठेवून घेतल्यावर जे फल आहे तेच फल नामदेव पायरीवर डोकं ठेवल्यावर, तेच फल कळसाचं दर्शन घेतल्यावर आहे. ते प्रमाणे आहे ना, कळस देखिल्या मोक्ष. हा, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. आणि पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर मोक्षापेक्षा मोठं फळ मिळतं काय? एक सर्वात शेवटी असलेलं, अंतिम असलेलं, परम असलेलं एकच फल आहे, दुसरं तिसरं फल नाही. कळस बघूनही तेच फळ आहे, पायावर डोकं ठेवूनही तेच फळ आहे, चंद्रभागेमध्ये स्नान केलं तरी तेच फळ आहे, चंद्रभागेचं तीर्थ प्राशन केलं तरी तेच फळ आहे. क्रिया भिन्नता जरी असली तरी वेगवेगळ्या असलेल्या अधिकाराच्या लोकांसाठी म्हणून सांगितलेली क्रिया भिन्नता निश्चित मात्र फलाच्या संदर्भाने एकता संपादित करते, एक फल त्याला मिळतं. त्यामुळे ज्याचा जो धर्म म्हणून सांगितला त्या धर्माने तो व्यक्ती जर वागू लागला तर त्याला निश्चित ते फल प्राप्त होतं. त्याच्या विना दुसरं कोणतंही फल त्याला प्राप्त होत नाही. हा मोठा सिद्धांत आहे, हे मोठं सामर्थ्य, हे मोठं वैभव आहे. साध्य साधनतेचा विचार करीत असताना आणि तिथल्या असलेल्या साध्य आणि साधन भावाचा विचार करीत असताना मधला जो अधिकारी आहे हा अधिकारी कोण आहे याच्यावरून साध्य आणि साधनता त्याच्या ठिकाणी प्रकट होईल. कर्माने मोक्ष होतो का होत नाही? एकदा आम्ही म्हणतो कर्माने मोक्ष होत नाही आणि एकदा आम्ही म्हणतो कर्माने मोक्ष होतो. दोन्ही वाक्य, श्रवणे पठले पावती समभाव, दोन्ही वाक्य आम्ही सांगतो. कर्माने मोक्ष होत नाही ही गोष्ट खरी मानायची का कर्माने मोक्ष होतो ही गोष्ट खरी मानायची? कोणती गोष्ट खरी मानावी? दोन्हीही गोष्टी खरी माना. साध्य साधन भावाचा विचार करीत असताना आम्हाला असा विचार करावा लागतो की या दोघांची संगती काय, अधिकारी काय. ज्याच्या अंतःकरणामध्ये मल आहे, विक्षेप आहे आणि आवरण आहे, याला मोक्ष हवाय. मोक्षाचं साधन काय? याच्यासाठी कर्म हे साधन आम्ही सांगतो. तू कर्म कर. कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले, हा, हरिपाठी आले सर्व. कर्म उपासना ज्ञानमार्गी आले झाले, हरिपाठी आले सर्व मार्ग. हरिपाठी आले सर्व मार्ग. क्रम आहे. ज्याच्या अंतःकरणात मल विक्षेपादी आवरणादी हे शिल्लक आहे. मल आहे म्हणजे पाप वासना, विक्षेप आहे म्हणजे चांचल्य,
हे का ते का हे, असं सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या ठिकाणी. अशी असलेली सगळी स्थिती मलविक्षेपाची आणि अज्ञानाची, काही कळत नाही, ही तर स्थिती सगळ्यांच्या ठिकाणी. असा असलेला आणि मोक्षाची इच्छा करणारा जर असेल तर त्याला काय सांगावं लागेल? ज्ञान हे मोक्षाचं साधन सांगावं लागेल का कर्म हे मोक्षाचं साधन सांगावं लागेल? कर्म हे मोक्षाचं साधन सांगावं लागेल. आता हे कर्म हे साधन जर मोक्षाचं तुम्ही सांगत असाल तर पुढे प्रश्न आला पाहिजे, ज्ञानादेव तू कैवल्यम असं श्रुती म्हणते, ज्ञानानेच मोक्ष होतो असंही श्रुती प्रतिपादन करते. मग कर्म हे मोक्षाचं साधन जर तुम्ही सांगत असाल तर या कर्म हे मोक्षाचं साधन आहे असं सांगण्यामध्ये रहस्य काय? तर तिथे रहस्य असं आहे, कर्म हे मोक्षाचं साधन आहेच, परंतु परंपरा आहे ही गोष्ट सिद्ध. अंतःकरण शुद्धीर्थ म्हणून असलेलं कर्म हे ज्ञानाच्या माध्यमाने मोक्ष जे परमप्रयोजन त्याच्यासाठी म्हणून उपलब्ध आहे त्याचं ते साधन आहे. आणि हे परमप्रयोजनाच्या संदर्भाने असलेलं परंपरा साधन आहे. मग कर्म हे मोक्षाचं साधन आहे असा आम्हाला विचार करता येतो. आणि कर्म हे मोक्षाचं साधन नाही का? कर्म हे मोक्षाचं निश्चित साधन नाही, परंपरा साधन आहे. साक्षात साधनतेचा विचार इथे करीत असताना साक्षात साधारणता म्हणजे पूर्व क्षणी कार्य होण्याच्या पूर्व क्षणी ज्याची उपस्थिती आहे तो जो अव्यवहित पूर्व क्षणी, म्हणजे अजून दूर नको, अव्यवहित पूर्व क्षणी तो असला पाहिजे. अव्यवहित म्हणजे दूर नाही, जवळ, अगदी तिथल्या तिथेच. अव्यवहित पूर्व क्षणी जो उपस्थित आहे तो त्या कार्याचं कारण असतो असा विचार आपल्याला शास्त्रांनी मांडलेला आहे. कर्म हे जर परंपरा साधन सांगत असताल तर माझ्या पूर्वी, त्या मोक्षाच्या पूर्वी ते उपस्थित आहे काय? ज्ञानेश्वर माऊली अनेकांच्या गुरु परंपरेत आहेत. साक्षात गुरु आहेत का परंपरा गुरु आहेत? म्हणू शकतं काय कोणी परंपरा साक्षात गुरु आहेत म्हणून? नाही, परंपरेत आहेत का नाही? साक्षात गुरुत्व हे निराळं, माझे गुरु आणि परंपरा गुरु, मग ते माग किती असतील? मग ते आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचं तिथनं चालू आहे, ती परंपरा आहे. मग ते साक्षात संबंध तसा नाही, परंपरा संबंध आहे. माझा आणि आजोबाचा साक्षात संबंध का त्या वंश परंपरेने संबंध? वंश परंपरेने संबंध. जो आपला गोत्रज आहे, गोत्र ऋषी आहे, प्रमुख आहे, किंवा प्रवर आहे. प्रवर म्हणजे गोत्र आहे आणि त्या गोत्रामध्ये उत्पन्न झालेले जे पुढचे वंशज आहेत आणि त्या वंशजामध्ये जे ऋषी झाले आणि पुन्हा त्या गोत्र ऋषी प्रमाणेच तितक्या ज्ञानाला, तितक्या तपश्चर्येला प्राप्त झाले, तेवढेच सिद्ध झाले, ते प्रवर आहे. प्रवर म्हणजे असे कुठून गोळा केलेले मामे, चुलते, सासरे, सोयरे, धैर्याचे नाही, त्याच्याच वंशातले. हा, आता त्याचा मुलगा असेल, नातू असेल, पणतू असेल का 10 पिढ्याचा पुढचा असेल ही गोष्ट निश्चित, म्हणजे ते काही ठरलेलं नाही की मुलगाच असला पाहिजे. तुम्ही एखादा कोणीतरी असतो विरळा, कर्मानं मोक्ष मिळतो पण निष्काम कर्म ते तर गोष्ट ठरलेलीच आहे. जसं जसं कर्माचा विचार करताल तसा तसा तो विचार सकामतेतून, अगदी तमोगुणी सकामतेतून रजोगुणी सकामतेत, रजोगुणी सकामतेतून सात्विक सकामतेत, सात्विक सकामतेतून मग निष्कामतेत प्रवेश करा. आणि ती निष्कामता बाल अशी वाढत 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 जेवढी प्रौढ होते, त्या प्रौढ निष्कामतेचा विचार केला असता त्या निष्काम कर्माने अंतःकरण शुद्धीपूर्वक आवरण ज्याचं शिल्लक राहिले असा जो विधी निषेधांमध्ये प्रवृत्त होऊन जो अंतःकरण शुद्धी झाली ज्याची, असा तो अधिकारी होतो. आणि श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधनद्वारा जो ज्ञानप्राप्तीच्या संदर्भाने प्रयत्न करतो आणि जो ज्ञान प्राप्त करून घेतो, दृढ बोध करून घेतो, तो परम प्रयोजन मिळवतो, म्हणजे मोक्ष मिळवतो असा विचार करावा लागतो. पण ही एवढी सगळी संकल्पना आहे, एवढी सगळी परंपरा आहे. कर्म म्हटल्यानंतर ज्या ज्या कर्मांचा तुम्ही उल्लेख विशेष रूपाने करताल त्या त्या विशेष असलेल्या रूपाचा विचार करीत असताना निष्कामतेतून सकामतेत जायचा विचार केला तर तुम्ही लांब चालता.
जसा जसा विचार करतात सकामतेतून निष्कामतेत याच्यामध्ये जवळ चालला. उपयोगाची गोष्ट कोणती? जवळ आणि लांब याच्या माध्यमाने कोणत्याही गोष्टीचा निर्णय उपयुक्ततेच्या संदर्भाने होत नाही. जागृती आहे, स्वप्न आहे आणि सुषुप्ती आहे. आत्म्याच्या जवळची अवस्था सुषुप्ती, कळत काहीच नाही. झोपेत कळतं काय काय, पण आत्म्याच्या जवळची अवस्था ती आहे. मी साक्षात आत्म्याशी संबंधित झालो, केवळ आत्मा हाच विषय माझा राहिला, ती सुषुप्ती आहे. जागृतीत तर जग आहे, दोन देह अजून मिळवलेत, सूक्ष्मही आणला आणि स्थूलाचाही अभिमान धारण केला. आणि सुषुप्तीमध्ये मात्र सूक्ष्म तर आहेच पण लयरूप आहे. कारणतेमध्ये मी जाऊन पोचलो आणि कारणतेमध्ये म्हणजे अज्ञान हा ध्येय तिथं, आणि अज्ञानाचं राहायचं ठिकाणी चैतन्य. काही त्याला धारण केलेलं नाही, अजून एकच कपडा धारण आहे त्याच्यावर, आहेच तिथं ते. आणि दिसतं काय तिथं? अज्ञानाची एवढी अजून ताकद नाही की सुषुप्तीत व्यक्ती आहे, म्हणजे अजून तरी झालेली नाही अज्ञानाची ताकद किंवा अविद्येची ताकद, की सुषुप्तीत गेलेला व्यक्ती आहे आणि अविद्येचं आवरण घेतलेला व्यक्ती आहे. पण त्या अविद्येच्या आवरणामुळे त्याला चैतन्याचं भान झालं. अविद्येची ती ताकद नाही. अविद्या स्वतःच ज्ञान करून दिलच, त्यात वाद नाही, पण चैतन्याला पूर्ण आवृत करून चैतन्य नाहीच असं कारण देहामध्ये गेलेला जो व्यक्ती त्याला ज्ञान करून देईल, अशा पद्धतीचा विचार कोणत्याही शास्त्राने कुठेही मांडलेला नाही. किंबहुना कोणत्याही आस्तिक नास्तिक व्यक्तीचा अनुभव त्या अविद्येचं दुबळेपणे लक्षात घ्या. आणि अविद्या सबळ कुठे होते? सूक्ष्म देह धारण केला, सबळ झाली. अजून स्वप्नसृष्टी उभी केली, चैतन्य संपूर्ण मनुष्य दिसायला लागला, जगत दिसायला, कल्पित जगत, आणि ते जशाला तसं दिसायला लागलं. जागृती झाला, अजून सबळ. खरंय सगळं, सगळं खरं आहे. इथपर्यंत अविद्या येते. अविद्येची थोरवीच कुठे आहे? ती याच्यात आहे. कारणात तिची थोरवी आहे का? कारणातली असलेली थोरवी 50%, परंतु त्या आत्मस्वरूपाच्या जवळ जरी मी किती गेलो तरी त्या सुषुप्तीचा उपयोग काय? फक्त त्याचा उपयोग एवढाच आहे, जागृतीत आल्यावर मी सुखाने झोपलो होतो आणि काही कळत नव्हतं, या अनुमानाने आत्म्याची सिद्धी करणं. अनुमान आहे. आत्म्याच्या सिद्धीसाठी, आत्म्याच्या अनुभवाच्या सिद्धीसाठी, आत्मसिद्धी म्हणजे आत्मानुभव सिद्धीसाठी. खराच आत्मा आहे का नाही? नाही तर शास्त्र सांगतो म्हणून आत्मा मानावाच असं आत्ताच्या व्यक्तीला बोलता येत. तर्काच्या आधारे बोलावं लागतं. ही जरी गोष्ट खरी असली तरी तर्काच्या आधारे, विविध बुद्धिमान तर्काच्या आधारे दगडाला सजीवता जर देता येत असेल, दगड सजीव आहे हे मान्य करायला जर कुणी लावत असेल तर तो दगड खरा सजीव होईल काय? तर्क असा अप्रतिष्ठित आहे. एखादा बुद्धिमान व्यक्ती कुठेही कशाचे आरोपण करून दाखवू शकेल ना. नाहीतरी त्या कोर्टामध्ये खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं हे तर्काच्याच आधारे होतं ना. दुसऱ्याचा काही आधार आहे काय तिथे? दुसऱ्याचा आधार नाही. खरंय काय ती गोष्ट खरी नाही. त्यामुळे रामानुजाचार्यांचा सिद्धांत असा आहे, रामानुजाचार्यांचं म्हणणं असं आहे, तर्काच्या आधारावर जर कोणी विद्वान मंडळींनी ईश्वराची सिद्धी केली तर तो ईश्वर मी मानित नाही, त्या ईश्वराचा धिक्कार करणारा मी पहिला नास्तिक होईल. तर्काच्या आधारावर ईश्वर काय सिद्ध करता? ईश्वराला तर्काच्या आधारावर सिद्ध करणारे तुम्ही ईश्वराचे जनक नाहीत काय? तुम्हालाच काही कळत नाही आणि तुम्ही निर्माण केलेला जो तर्काधिष्ठित ईश्वर तो पांगळा नाही काय? तो पांगळा आहे. तो कार्य करेल काय? तो कार्य करणार नाही. दगडाप्रमाणे येतो. माझ्या तर्काने तो सिद्ध झाला. त्यामुळे तर्कावर असलेला जो ईश्वर तो आम्ही मान्य करत नाही, तर तर्कावर असलेलं जे आपलं स्वरूप जो मी, तो तरी काय मान्य करावा? त्यामुळे अनुमान याही गोष्टींनी, म्हणजे हे जे आता आपण अनुमान मानलं त्याही गोष्टींनी मी सुखाने निजलो होतो आणि काही कळत नव्हतं. याच्यातला काही कळत नव्हता हा भाग अविद्येचा आहे, अज्ञानाचा आहे. ही गोष्ट खरी आहे. काही कळत नाही ना.
ज्ञान म्हणजे कळणे, अज्ञान म्हणजे न कळणे, अविद्येचा भाग आहे. आणि तर्काची दिशा आणि तर्काचा आश्रय हा जर आगम असेल, श्रुती असेल, वेद असेल, तर त्या तर्काला किंमत आहे. हे अनुमान आहे का? अनुमान नाही. मी सुखाने निजलो होतो, मला काही कळत नव्हतं, हे जागृतीत आलेला व्यक्ती सांगतो ना, हे अनुमानच आहे. आणि या अनुमाने करून लक्षात काय येतं? आज सुखरूप कोणीतरी आहे. आणि आज सुखरूप कोणीतरी याचा निश्चय करीत असताना श्रुतीप्रमाणे सापड बघावं लागतं. त्यात कोण आहे? निर्तिशयानंद रूप असलेला आत्मा आहे. हा, काल आपण बोलल्याप्रमाणे आत्ता महाराज म्हणाले की आत्म्याची बळकटी आहे, आत्मज्ञानाची बळकटी आहे. स्वतंत्र पद्धतीत काही स्थिती नाही, उत्पत्ती नाही तिथे. काल आपण ज्याप्रमाणे बोललो, शास्त्र आहे, शास्त्राचा विचार कशासाठी? जे आहे ते सांगणं, जे नाही त्याच्याविषयी शास्त्राला घेणं देणं काही नाही. शास्त्र सांगतं जी गोष्ट खरी आहे. सदरूपात कथन करणारं शास्त्र असदरूपाचं चिंतन करेल काय? सदरूपाचं चिंतन करेल ना. सदरूपता असतेच कशाला? अस्तित्वाची, सत्वाची. सत्व म्हणजे सच्ची आहे, दुसरी तिसरी कशाची नाही. सद्रूपतेचं चिंतन ज्या शास्त्राला सांगायचंय, सद्रूपताच प्राप्त ज्याला विशेष रूपे करून सगळ्या असलेल्या व्यक्तींना करून द्यायचे, अशा असलेल्या शास्त्राच्या वचनामध्ये असद्रूपता येईलच कशी? असद्रूपतेचं, असतचं कथन करणं शास्त्राला कुठेही अभिप्रेत नाही. सद्रूपतेचंच कथन करेल. मी आहे का नाही? मी आहे. मग हा जो आहेपणा आहे, हे जे अस्तित्व आहे, ही जी सद्रूपता आहे, ही सद्रूपता देहाच्या संदर्भाने समजता, अंतःकरणाच्या संबंधाने समजता, म्हणजे आता स्थूल देह, अंतःकरण म्हणजे सूक्ष्म देह, अज्ञानाच्या संदर्भाने समजता, खरा जो मी आहे त्याच्या संबंधाने समजता. अज्ञान माझं, कमी अज्ञान माझं अज्ञान आहे, यावरून अज्ञानापेक्षा वेगळा असलेला जो मी, जो चैतन्य आहे, हा मला चेतनतेत भासतो, ही गोष्ट निराळी. मी क्रियावान आहे, याच्यावरून मला माझ्या असलेल्या स्वतःची जाणीव होते, ही गोष्ट वेगळी आहे. शास्त्र संस्कार नसलेल्या बुद्धीचं हे लक्षण आहे असं सांगतो. कारण का जो क्रियेवरून व्यक्ती आहे का नाही हे समजतो, क्रियेवरून समजायचं काही कारण नाही. चेतनता तिथे क्रियेचं सूत्र आहे. चेतन आहे म्हणजे क्रियेचं सूत्र आहे. पण त्या चेतनतेचा विचार करीत असताना चैतन्याचा अविद्येशी संबंध निश्चित आला, ही गोष्ट खरी. नाहीतर चेतनता आलीच कुठून? चैतन्य हे जे माझं मूल रूप आहे, त्या मूल रूप असलेल्या चैतन्यामध्ये निष्क्रियता आहे, नैष्कर्म्य तिथे काही. पण आहे का नाही? तेच तर आहे ना. झोपेत असलेला व्यक्ती कुठली क्रिया करतो? आत बाहेर देह लोळेल, उठेल, हिंडेल, जांभळ्या देईल, घोरेल, वाटेल ते करेल. पण जो स्वतः मी, तो काही क्रिया करतो काय? त्या आत्म्याच्या समोर उभा आहे ना, त्याची जी वृत्ती आहे, ती वृत्ती त्या आत्म्याच्या समोर आहे ना. त्याला पाहिल्यावर तिथे निष्क्रियता प्राप्त होते. त्याला पाहिल्यावर प्राप्त होते म्हणजे अजून आवृत्तता आहे, अजून अविद्या आहे, तरी निष्क्रियता त्याला प्राप्त होते. काही नाही प्राप्त होत, कोणती क्रिया तो करीत नाही. आणि तद्रूप झाला तर क्रिया शिल्लक राहील काय? कोणत्याही पद्धतीची क्रिया शिल्लक राहत नाही. साधारण उदाहरण सर्वांच्या अनुभवाचं घ्या. अंतर्मुख झालेला व्यक्ती सुद्धा क्रिया करेल. अंतर्मुख आहे, बसल्या बसल्या ज्याला भक्तीचे डोहाळे लागले, तो क्रिया करतो काय? नाही, काही क्रिया करीत नाही. होणारी क्रिया ही त्याला माहित नाही काय चालली, तो स्वतः काही करीत नाही, त्याच तो बसलेला आहे. त्याच्या दिशेने जावयाचा प्रयत्न सुद्धा निष्क्रियतेमध्ये, क्रियाहीनतेमध्ये घेऊन जातो. त्यामुळे त्या अशा असलेल्या निष्क्रियतेच्या संदर्भाने आणि त्या निष्क्रियतेचं अधिकरण नैयायिकांची गरज, अधिकरण.
आणि वेदांताच्या परिभाषेत सूक्ष्म पद्धतीत ज्याचं ते स्वरूप आहे. अधिकरण म्हणजे राहायचं ठिकाण, आणि याच्यामध्ये कुठेतरी द्रव्य गुणासारखा भाव उत्पन्न होण्याची स्थिती आहे. नीलो घटा, घट निळा आहे, निळा रंग कुठे राहिला? अधिकरण काय? घट. निष्क्रियतेचं अधिकरण काय? आत्मा. निळा म्हणजे घट आहे, निळ्या रंगाची डबी दिसली, घट आहे, घट आहे, घट आहे म्हणायचं. तसं म्हणता येतं? नाही म्हणता येत. काहीतरी तिथे भेद राहण्याची शक्यता आहे. हा, तो समवाय संबंध जरी असला, नित्य संबंध, त्याच्या विना ते राहणार नाही. नीलो घट हा व्यवहार, निळा घट आहे व्यवहार कधीपर्यंत होईल? जोपर्यंत निळा रंग त्या घटावर शिल्लक आहे तोपर्यंतच होणार. म्हणजे दोघांचा संबंध कसा झाला? नित्य संबंध आहे. नित्य संबंधी जरी हे असले तरी या नित्य संबंधाच्या संदर्भाने सुद्धा त्यांच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीमध्ये स्वरूपतेचा विचार करता येत नाही. हे स्वरूप आहे असं म्हणतायत. तिथे तो भाव उत्पन्न होतो. आश्रयी आश्रय भाव तिथे उत्पन्न होतो. कुणीतरी आश्रयी आहे आणि कुणीतरी त्याचा आश्रय घेतलाय, असा तिथे भाव उत्पन्न होतो. आणि तो जो भाव आहे तो भाव काहीतरी भेद दाखवतो. मातीची बई आहे आणि त्या मातीच्या बईच्या कडेवर मातीचं लेकरू आहे. भेद आहे का? भेद आहे, तिथंच आहे. पण तरी सुद्धा वेगवेगळापणा तिथे दिसतोय. महा किंचितही भेद स्वरूपात येत नाही. स्वरूप काय आहे? नैष्कर्म्य, निष्क्रियता तिथे येते. कोणत्याही पद्धतीमध्ये तिथे क्रियेला वाव नाही, तिथे क्रिया शिल्लक राहत नाही, क्रिया राहूच नाही असं ते ठिकाण आहे. त्याच्या मार्गात जो जो जातो तो निष्क्रिय होतो. अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. ज्या आत्म्याच्या संदर्भाने चिंतन करीत असताना जवळ दूरतेचा विचार करताना, जवळ आहे म्हणजे त्याचं ते साधन असलं पाहिजे, लांब आहे म्हणजे लांबून त्याचं ते साधन नाही असा विचार करणं योग्य होत नाही असा आपण विचार करतो. सुषुप्ती आहे, आत्म्याच्या जवळ आहे, पण सुषुप्ती हे आत्म्याच्या प्राप्तीचं साधन आहे काय? झोपा आत्मज्ञान होईल, सगळ्यात सोपा मार्ग. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा सांगायची विसरले वाटत की झोपलं की आत्म्याची प्राप्ती. सगळ्या संतांनंतर मी एकटाच होईल, झोपलं की आत्मप्राप्ती होते म्हणणारा. केवढा संप्रदाय वाढेल पहा. गुरुही झोपणार आणि शिष्यही झोपणार. भजन झोपणं हेच भजन, आणि भजनातली टाळी काय? घोरणं. दुसरं काय करता? झोपेत दुसरं काय होणार आहे? फार फार तर घोरणं. हा काय मार्ग नाही. जवळच आहे, जवळच असलं म्हणून काय झालं? तो काय मार्ग आहे काय? तो मार्ग नाही. इथे पुरुषार्थ करायचा आहे. पुरुषार्थ आहे काय? झोपणं. झोपणं पुरुषार्थ नाही. सुषुप्ती अवस्थेला ओलांडणं हा पुरुषार्थ. सुषुप्तीत जाणं हा पुरुषार्थ आहे. गाढव सुद्धा झोपतो. गाढवाला सुद्धा चांगली 10, 12, 15 तास झोप येते. थोडं झोपतं काय ते बेडूक. उन्हाळा आला की असं चिखलात रुततं की त्याच्या 7 पिढ्या आलं तरी ते उठत नाही. म्हणता आत्ता नाही उठत, पावसाळ्यात उठत. अशी पद्धती. मग आपल्यापेक्षा चांगली झोप तर त्याला. त्या ऑस्ट्रेलिया का कोणता तरी देश आहे, परवा बातमी असेल, त्याला अतिनिद्रा, अतिनिद्रा नाश नाही, अतिनिद्रा असा काहीतरी रोग झाला. आणि तो रोग काय काम करतो? तो कुंभकर्णापेक्षा जास्ती झोपतो. कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, 1 दिवस जागायचा आणि पुन्हा 6 महिने झोपायचा. आणि हा व्यक्ती उठतो तासभर, तासभर उठतो, जेवतो आणि पुन्हा झोपतो, तासभर उठतो, जेवतो आणि पुन्हा झोपतो. सगळ्यात सुखी तो की नाही? समाधी त्याला लागली की नाही? आत्म्याच्या जवळ पोहोचलेला व्यक्ती तोच की नाही? बाकी सगळे तीर्थयात्रा करणारे, वारी करणारे, प्रवचन करणारे, कीर्तन करणारे वेडे ठरले का ठरले नाही? सगळेच वेडे ठरले. सगळे संत महात्म्यांच्या पुढचा झाला की नाही तो? कारण का झोपेचा वरदान त्याला मिळालं. एवढं बरं, त्या कुंभकर्णाला तपश्चर्या तरी करावी लागली. त्या ब्रह्मदेवाच्या जिभेवर काय त्या सरस्वतीला अजून नाचावं तरी लागलं. त्या कुंभकर्णाच्या जिभेवर नाचावं तरी लागलं.
इंद्रासनाच्या जागी निंद्रासन म्हणावं तरी लागलं. सगळं झालं. मग त्याला मिळाली. ह्याला आपसुका काहीतरी फॉल्ट आज झालाय. मेंदू किती महत्वाचा आहे पहा. इथं एक द्रव उलटा सुलटा द्रवला की तुम्ही झोपले. उठणे नाही, झोपलेच. आणि कायमची सुद्धा झोपू शकता आणि कायमची सुद्धा उठू शकता. अतिनिद्रा नाही. सोपी गोष्ट आहे काय? ज्योतिष बघतो बघतो म्हणून अति कठीण प्रश्नाला झोप येत नाही, काय करावं, काय सांगावं? कुठला ग्रह बिघडला म्हणून सांगावं झोप येत नाही म्हणून? ज्याला झोप येत नाही त्याचे सगळे ग्रह बिघडलेत असं समजा. एकही ग्रह कोणी चांगला सांगितला असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आपले सगळे ग्रह फिरलेले आणि सगळे ग्रह अनुकूल झाले तर झोप सुरू. कर्माची गती थांबत नाही तुझ्या. झोपेचं कारणच कर्मगती थांबणे, कोणतं नाही. संस्कार थांबणे, पाप पुण्यांचं नाचणं थांबणे. तुझं थांबतच नाही म्हणल्यानंतर घोर आहे. सुषुप्ती आत्म्याच्या जवळची जरी असली तर ती आत्म्याच्या जवळची सुषुप्ती आत्मप्राप्तीचं साधन नाही. आणि सकाम असलेलं सात्विक कर्म हे जरी आत्मप्राप्तीच्या दृष्टीने दूरच जरी असलं तरी आत्मप्राप्तीचं साधन परंपरा होऊ शकतं, ही गोष्ट निश्चित आहे. सकामता आहे. भक्ताचं वर्णन काय केलं? आर्तो, जिज्ञासू, अर्थार्थी. अर्थार्थी आणि अर्थ हे सकाम नाही काय? सकाम आहे नाही. जिज्ञासू तो सकाम नाही. हा, त्याची सकामता कसली आहे? प्रापंचिक असलेल्या विषयाच्या संदर्भाने नाही, आत्मप्राप्तीच्या संदर्भाने परम आहे. आणि या दृष्टीने निष्काम आहे. पण हे दोघं सकाम आहेत का नाही? अर्थ दुःख प्राप्त झालं, हे दुःख निवृत्त व्हावं, ईश्वरोपासना, मग हे देव बघते. अर्थार्थी, अर्थप्राप्ती एवढ्यासाठी शनिवारी पिंपळाला 4 प्रदक्षिणा घातल्या की लक्ष्मीनारायणाची कृपा होते आणि पैशाची प्राप्ती होते. गेले सगळे शनिवारी पिंपळात झाड रिकाम. महादेवाच्या पुढे लक्ष्मी असं धार त्याच्यावर धरली की लक्ष्मीची प्राप्ती होते. निघाले. महादेव मंदिर रिकामी नाही जात. महादेव मंदिरात महादेवाच्या प्राप्तीसाठी कोणी जात नाही, पैशाच्या प्राप्तीसाठी सगळे जातात. धनप्राप्ती. भक्त आहेत का भक्त नाहीत? नावं ठेवू नका ते भक्त नाहीत म्हणून. आपण एक विनोदासाठी म्हणून बोलतोय. अर्थार्थी भगवंत जर भक्त बोलतोय तर आपण त्यांना अभक्त म्हणणारे कोण? आपण अभक्त म्हणून जातायत ना, करतायत ना. विधी निषेध पालन करीत जर करत असतील तर तो भक्त आहे. आणि विधी निषेधांना डावलून जर करीत असेल तर तुम्हाला दोष लागेल त्याला न बोलल्या. असे जो शास्त्री आहे, जो ब्राह्मण आहे आणि ज्याला धर्म सांगायचा आहे, धर्माची प्रतिष्ठा करायची, अशांनी कथन करावं लागतं काय केलं पाहिजे. त्यांना हा दोष आहे. त्यांनी जर नाही सांगितलं तर दोष आहे. सामान्य जनांना हा दोष नाही. धर्मोपदेशकाच्या माथी सगळं कर्म येतं. हा, हे आपसुक आहे. विना आमंत्रणाची लक्ष्मी ही. हवेतून जसा हार यावा आणि गळ्यात पडावा तसा हा हवेतून येणारा हार आहे. आणि त्याच्यामध्ये एक 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 फुलं पापाची. आणि पाप कोणी केली? न बोलून केलेली पाप. त्यामुळे त्या त्या व्यक्तीने धर्म काही ठराविक असलेल्या ठिकाणाहून सांगितलाच पाहिजे. ठराविक ठिकाणाहून जाता येता रस्त्यावर धर्म सांगायचा नसतो. जो पूजेमध्ये प्रवृत्त आहे ती पूजा करीत असताना आपला त्याचा संबंध नसताना त्याची भूमिका काय हे न तपासता अरे अरे असं करायचं नसतं असं म्हणून त्यांनी विचारलं की लगेच सांगा. आणि व्यासपीठासारखा जर कुठे प्रकार असेल तर तिथून निश्चित धर्म सांगितला पाहिजे. धर्माचं स्थान ते. आणि इथून जो जो धर्म सांगतो इथून अधर्म करणं ते वज्रलेप भविष्यती. कुठली तीर्थयात्रा करा होणार नाही. आणि आज व्यासपीठाचं संशुद्धीकरण आवश्यक आहे. संशोधन तिथं अपेक्षित आहे. कारण का व्यासपीठावरून बोलणारी किती ते टॉकीज वाले दाखवतात. झी टॉकीज
कसे आहेत ते पहा. ज्ञानाचं तेल नजर आहे. मला ज्ञान कोणते व्यवहारिक असो, आध्यात्मिक असो, काही असो, त्याची एक नजर आहे. आणि तिथे मोती बिंदू झाल्याच्या वरची लोक कुठं बघून सांगतात ते सुद्धा नसवे. नजर नाही, काही नाही, घेणं देणं काही नाही, काही वरळायचं. व्यासपीठावरून केलेले अपराध वज्रलेपो भविष्यती. अन्यक्षेत्रे कृतं पापम धर्मक्षेत्रे विनश्यति. आणि धर्मक्षेत्रे कृतं पापम वज्रलेपो भविष्यति. हे धर्मक्षेत्र. श्रीकृष्ण भगवद्गीता रणांगणात उभारून सांगतो का धर्मक्षेत्रात उभारून सांगतो? अरे धर्मक्षेत्र आहे ना, मग धर्म सांगेल. रणांगणात उभारून सांगायला भगवद्गीता काय चव्हाट्यावर निघालेला आणि ओट्यावरचा विषय काय? आणि अर्जुन काय भगवंताच्या शेजारी दररोज ओट्यावर बसत होता काय? देवा आत्मस्वरूप काय सांग म्हणून. नाही, परिस्थिती होती. परिस्थिती काही नाही. परिस्थिती असली म्हणून काय झालं, एवढं युद्ध पेटायला लागलं होतं आणि अर्जुनाला स्वर्गात बनवून धाडलं. मग त्यावेळी नव्हतं का स्वतःपासून सुदर्शन काढून द्यायचं? नाही. परिस्थितीला आणि ईश्वर परिस्थितीला बांधून जावा आणि तो ईश्वर असावा, गोष्ट सामान्य. ईश्वर आहे आणि परिस्थिती अशी झाली म्हणून मी काही करू शकत नाही असं म्हणू शकतो? नाही. कसं काय म्हणू? विशेष लीला करण्यासाठीचा अवतार आहे. तुमच्या कर्मफलाला देणारा तो ईश्वर आता उपस्थित नाहीये की तुझं कर्म आहे मी काय करू म्हणा. सगळ्याचं छेदन करण्यासाठी आलाय ना तो. योगी आहे ना, योगेश्वर आहे ना. मग योगेश्वर असं काम करीत नाही. योगेश्वर सगळं मोडतो. योगेश्वर सगळ्या असलेल्या विचित्र वेगवेगळ्या लीला करतो. धर्मक्षेत्र आहे म्हणून उपदेश आहे. धर्मक्षेत्र आहे म्हणून संभ्रम निवारण आहे. धर्मक्षेत्र आहे म्हणून अधर्माचा अंत आहे. ते जर नसलंच असलं तर कृष्णाने तरी येऊन कशाला बसावं, अर्जुनाने तरी कशाला ते प्रश्न विचारावे, आणि अर्जुनाने कोणाचा तरी संहार कशाला. धर्मक्षेत्र भगवद्गीतेचा पहिला श्लोक आहे सांगतो, आम्ही वाचतच नाही. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे म्हणलं असतं तर नाही, भगवद्गीतेचा सगळा अर्थ लोपला असता. भगवद्गीता सांगता कुठं? कुरुक्षेत्रात नाही, धर्मक्षेत्रात सांगतो. उद्देश विधेय भाव आहे. उद्देश काय? मी इकडून तिकडे गेलो, तो तिकडून इकडे आला, झालं काय? दोघं मिळालो. पण मी इकडून तिकडे गेलो म्हणत असताना मी उद्देश आहे, मी मुख्य आहे, आणि तो तिकडून माझ्याकडे आला म्हणत असताना तो मुख्य झाला. क्रिया लक्षात येते कोण चाललं. मी तिकडे गेलो म्हणताना उद्देशवान असलेला जो मी, तो क्रिया करून तिकडे गेला, प्रयत्न करून तिकडे गेला, ही गोष्ट लक्षात येते. आणि तो तिकडून इकडे आला म्हणत असताना उद्देशवान तो होतो आणि तो क्रियावान होतो आणि तो चालत कर्म करीत माझ्याकडे आला, अशा पद्धतीचा विचार. श्रेष्ठता त्याच्या ठिकाणी. कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र म्हणलं असतं, कुरुक्षेत्र पहिलं. अति कुरुक्षेत्र असेल त्या कुरु राजाचे शेतीचं क्षेत्र. ते कोणाला घेऊन बसायचंय? ज्या कुरु राजाच्या शेतीचं ते क्षेत्र होतं, देश होता, त्याचे वंशज शेती करण्यात युद्धाला आले. त्यांनी भले शेती केली असेल तिथे, ते एका महत्वाचं त्याच्या वंशजांना राहिलं नाही. ते क्षेत्र काय? धर्मक्षेत्र. व्यास म्हणतात ना धर्मक्षेत्र. धर्मक्षेत्र धर्मक्षेत्र त्या धर्माच्या ठिकाणी आम्ही जातो म्हणून तिथे सगळं. या धर्मक्षेत्रावरून कोणतीही वाणी असता कामा नये. शास्त्रनिष्ठ वाणी असावी लागते. शास्त्रनिष्ठ वाणी का असावी लागते? शास्त्र आहे ते बोलतं, नाही त्याच्याविषयी वाच्यता करीत. सुषुप्ती ही आत्म्याच्या जवळची आहे, पण कधीही शास्त्र म्हणणार नाही की सुषुप्ती हे आत्मप्राप्तीचं साधन आहे. कधी म्हणणार नाही. मग काय म्हणेल? श्रवण आहे, मनन आहे, निधिध्यासन आहे, तत्वम पदार्थ शोधन आहे. मननाची असलेली जी व्याख्या आहे, मननाची असलेली जी परिभाषा आहे, त्याच्यामध्ये तर्कात्मकता आहे. आत्मा मी सुखरूप आहे, सुखाने निजलो होतो आणि मला काही कळत नव्हतं, या अनुमानाने सुद्धा आत्मानुभव सिद्ध होतो. आणि तो आगम प्रमाण असलेलं, श्रुती प्रमाण असलेल्या वाक्यावरूनही सिद्ध होतो.
मी सुखरूप आहे, आत्मा सुखरूप आहे. दोघांचं एक वाक्यता होते आणि त्या एक वाक्यतेवरून आत्म्याच्या असलेल्या अनुभवाच्या संदर्भाने निश्चय करता आम्हाला येतो की आत्मा खरंच सुखरूप आहे. प्रत्यक्ष प्रमाणाच्या द्वारा ती गोष्ट सिद्ध होते का आत्मा सुखरूप आहे का सुखरूप नाही म्हणून? प्रत्यक्ष प्रमाणाच्या द्वारा सुद्धा विचार करीत असताना अज्ञानाचं निवारण झालं असता अनुकूल पदार्थाच्या संदर्भाने फक्त विचार करा, त्या अनुकूल पदार्थाचं ज्ञान झालं असतं सुख होत. अज्ञान निवारणाची असलेली प्रक्रिया ही वस्तूच्या ठिकाणी जो उपहित चैतन्य भाग आहे त्या चैतन्य भागावर असलेल्या अज्ञानाच्या निवारणाच्या संदर्भाची ज्ञान कोणाच व्हायला पाहिजे? वस्तूचं ज्ञान होतं ही गोष्ट निराळी आहे, ज्ञान चैतन्याचंच होतं ही गोष्ट मात्र सर्वत्र येऊ. त्यामुळे इथे प्रत्यक्ष आहे म्हणजे आत्मा तिथे तुम्हाला दिसला पाहिजे असं काही नाही. सुख होतंय ना, मग आम्ही प्रत्यक्षाला तिथे सांगतो. त्या प्रत्यक्ष हे अनुमान आणि हे श्रुती प्रमाण तीन असलेल्या प्रमाणांच्या साह्याने आम्हाला लक्षात काय येतं? आत्मानुभव सिद्ध आहे, खरा आहे. आत्मा निर्तिशय आनंद रूप आहे, सुखरूप आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. आत्मा असा हे आम्हाला कळतं. त्या आत्म्याच्या प्राप्तीच्या संदर्भाने तर्कात्मक असलेल्या मननाचा विचार केला तर कर्म आणि ज्ञान हे दोनच मार्ग शिल्लक राहतात. दुसरा कोणताही मार्ग आता विचारात घ्यावयाचा. किंबहुना तर्कात्मक मनन एवढाच भाग जर गृहीत धरला तर कर्म आणि ज्ञान या दोन गोष्टींची चिकित्सा फक्त करता येते, भक्तीला बाजूला ठेवता येते. भक्तीला बाजूला ठेव, भक्तीचा विचार निराळ. हे तर कर्म भक्ती ज्ञान असे मार्ग आहेत, एवढे मार्ग आहेत, दोनच मार्ग काय सांगता? असू भक्तीचा प्रदेश आत्ता नाही, कारण का इथे तर्काचा विचार चालू आहे आणि तर्कात्मक मननाचा विचार चालू आहे. कर्म हे साधन होईल का मोक्षाचं? मोक्षाचं साधन होत असताना त्या कर्माच्या ठिकाणी त्या मोक्षाच्या संदर्भाने असलेली अनुरूपता असायला नको का? असायला पाहिजे. कर्माची असलेली प्रवृत्ती, कर्माची असलेली जननी ही अविद्या आहे. आणि अविद्या कोणाविषयी अज्ञान आहे? कोणाविषयी अविद्या आहे? कोणाविषयी ज्ञान नाही? आत्म्याविषयी ज्ञान नाही. आणि जो आत्म्याला झाकणारा विषय आहे, पदार्थ आहे, त्याच्यापासून उत्पन्न झालेलं गोमट जरी बाळ असलं तर ते काय कामाचं? शत्रूच्या घरी गोंडस पोरग जन्माला आलं, काय करा? उद्या जाऊन ते आपला शत्रूच होणार आहे, कारण की हे त्याला ज्ञान देणार नाही तुझा शत्रू आहे. किती जरी त्या शत्रूच्या घरी संपत्ती आली, त्या संपत्तीचे गोडवेत, संपत्ती हवी वाटते का नको वाटते? संपत्तीची आवड आहे का नाही? ते शत्रूच्या घरी प्राप्त होऊ द्या, किती वाईट वाटतं. त्याला काय मिळाली संपत्ती? ही संपत्ती काय चोरून आणली आहे, लुबाडून आणली आहे, भ्रष्टाचार करून आणली आहे. असली संपत्ती मिळवल्यापेक्षा आम्ही भिकारी राहिलेलो बरे. कुणाचा द्वेष? शत्रूचा द्वेष करता करता त्याला प्राप्त झालेल्या वस्तूचाही द्वेष चालू झाला का नाही? निश्चित आहे, ती गोष्ट हिताची नाही. बर, तो शत्रू खराब दुष्ट असेल तर त्यांनी मिळवलेलं हे असलंच असतं, याच्यातही तुमत. हा, तो दुष्ट का सुष्ट याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे त्याच्या माध्यमाने त्या परंपरेत ज्याची प्राप्ती होते त्या प्राप्तीच्या असलेल्या संदर्भाने विचार करीत असताना कर्म हे अविद्याजन्य जर असेल, अविद्या कार्य जर असेल तर त्या अविद्या कार्य असलेल्या कर्माकडून अविद्येचा छेद होईल काय? कार्याकडून कारणाचा उच्छेद होणार नाही. त्यामुळे कर्म हे त्या मोक्षाचं साधन असलं पाहिजे असा विचार करता येणार नाही. कर्मज्ञान समुत्थत्वान नालम मोहानुपत्ये सम्यक ज्ञान विरोधस्य तमिस्रस्यांशुमानिव. जनकाधिक राजे कर्म उपासना करून हा, पण कर्म उपासना जरी त्यांनी जनकाधिक राजांनी केलेली असली तरी रामचंद्र यायचेच, त्यांना ज्ञान नव्हतं असं कोण म्हणले?
ज्ञानी जरी असला खातो का खात नाही, झोपतो का झोपत नाही, सगळं उपदेश करतो का करत नाही, आपल्याला वाटतं ते कर्म, तो काहीच करीत नाही. त्यामुळे कर्मोपासना करून एखादा मुक्त होतो हे म्हणत असताना परंपरेने ज्ञान हे मध्यात आहेच आहे. ज्ञानाशिवाय गतीच नाही. आत्मस्वरूपाचं कर्म आहे का आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे? आत्मस्वरूपाचं जर अज्ञान असेल तर त्या अज्ञानाचा जो विरोधी असेल तोच त्या अज्ञानाला घालवू शकेल का दुसरं घालवू शकेल? अज्ञानाचा जो अंधकाराला घालवायचे नाही म्हणे, या खोलीतला अंधकार घालवायला दुसऱ्या खोलीतला अंधकार आणून ठेवतो. काय झालं? एक अंधकार हलवता येईल. कल्पना जरी केली, आता कल्पनेचं युग आहे, कल्पना जरी केली तर तुमची कल्पना चावला होईल. अंधकार काय हलवता येणार? मधी तुम्ही जाता ते काय होणार नाही. आणि जरी समजा मिसळलं तर अंधकार जातो काय? ते अंधकार जाणार नाही. मग तर विरोधी असलं पाहिजे, अज्ञानाच्या विरुद्ध असलं पाहिजे. आणि कर्म तर अज्ञानजन्य, अज्ञान कार्य, अज्ञानापासून त्याची उत्पत्ती. का अज्ञानापासून उत्पत्ती? दोन आहे ना. कर्माला निश्चित दोन पाहिजे. एकात कर्म नाही, एकात क्रिया नाही. दोनात क्रिया निश्चित आहे. दोन आहे म्हणजे क्रिया होणार. दोन बायका एका खोलीत बसल्या आणि बोलल्याच नाही, हा सर्वात मोठा जोक. तसं आहे कर्म आहे आणि ते अज्ञानाला घालवेल, सगळ्यात मोठा जोक, विनोद. हे होणंच शक्य. आणि त्याचं ते कार्य आहे, ते कारणाला कसं काय घालवेल? कारणाला ते घालू शकणार नाही. त्यामुळे वंश परंपरेचा विचार करीत असताना आज एक नवीन विचार आहे. जो सांभाळतो तो बाप, जन्माला आम्हाला घातलं आणि व्यसनी होता, निघून गेला, आम्हाला सांभाळलं नाही, तो कसला बाप? व्यावहारिक विचारधारेप्रमाणे ही गोष्ट प्रथमतः बरोबर आहे, बरोबर. पण कार्यकारण भावाचा विचार केला तर खरा पिता तो नाही. खरा पिता वेगळाच. हा सांभाळणार आहे, पालन करणार आहे, मग त्या दृष्टीने पिता आहे. बीज देणारा तो पिता नाही. बीज प्रदान करणारा वंश परंपरेचा आहे, त्याचं पिंड वेगळं, ह्याचं पिंड वेगळं. हा पिता आहे ना, सगळ्यांचा पिता नारायण, सगळ्यांचा पती नारायण, एकच शरीराचा पिता. हा शरीराचा पिता, शरीराचा. हो, मग हेच महत्वाचं आहे ना. शरीर माध्यम खलु धर्म साधन. हेच नसलं याच्याशिवाय जन्माला येताल काय? याच्याशिवाय मी जन्माला आलो, भूत आहे. भूताला नसतं काही. ब्रह्मराक्षसाला नाही काही, ते हिंट कुठेही. पण ते तसं आहे काय? हे महत्वाचं आहे. त्यामुळे बीज प्रदान करणारा पिता सुद्धा महत्वाचा. म्हणून तर म्हटलंय ना, प्रल्हादाचा अवतार झाला. प्रल्हादाचा अवतार झाला म्हणून हिरण्यकश्यपू मोक्षाला गेला. कारण का तो त्याचा वंश तो आहे ना, ज्याचं तो करेल ना, ज्याच्या वंशात तो आला त्याच्याच पिढ्या उद्धरतील ना, का दुसऱ्याच्या शेजारच्या पिढ्या उद्धरायच्या? त्याच्या काय उद्धरतील? संबंध काय? संबंध काहीच नाही. त्यामुळे हा वंश परंपरेचा असलेला संबंध कार्य कारण भावाच्या प्रणालीने, त्यामुळे तो आहे. सर्वांचा पती नारायण असं सांगत असताना सधवा विधवा दोन्ही आले. सधवेचा पती नारायण आणि विधवेचा पती नारायणच म्हणावं लागतंय. पंढरपुरामध्ये विधवा स्त्री असली की तिला म्हणतात विठ्ठल धवा आहे. धवा म्हणजे नवरा, आणि हिचा धवा कोण? हिचा धवा विठ्ठल आहे. म्हणजे आता तिने लवून हिंडायचं नाही, ती घेतलंय तिने. व्यावहारिक असलेल्या पतीसाठी व्यावहारिक सगळं होतं, आणि त्याच्यासाठी ते तर नित्य आहे. त्यामुळे तिने शृंगार त्या विठ्ठलासाठी करावा, काय जे असेल ते कमी अधिक. त्यामुळे पिताही तोच, पती तोच. मग तो जर तसा असेल तो कशावरून आहे? रक्षण करतोय, पालन करतोय, सगळ्यांना जन्माला घालतोय, याच्यावरून तो मुख्य आहे का? मुख्य नाही. मुख्य आहे जो आपला वडील, तोच मुख्य. आपल्या जन्माला कारण कोण? तोच. हे शरीर, हे आमचं जे एवढं एक देश स्थित असलेलं शरीर निर्माण केलं, हे त्यांनी ईश्वराने जर आम्हाला जन्माला घालायचं ठरवलं तर
अज्ञान कार्य आणि पंचभौतिक देह देईल का माया कार्य रूप देह देईल? साक्षात माया कार्य रूप देह देईल का? ईश्वराचा जो देह रामकृष्णादिकांचा जो देह तो पंचभौतिक आहे का साक्षात माया कार्य? साक्षात माया कार्य. आणि त्याच्या संदर्भाने याची उत्पत्ती साक्षात माया कार्य. आमचा देह तर पंचभौतिक आहे. ईश्वर जर आमचा खराच साक्षात पिता मानायचा ठरला तर आमचा देह सुद्धा माया कार्य व्हायला पाहिजे. साक्षात आहे माया कार्य परंपरेने मध्ये पंचभूतांचं मिश्रण आहे. त्यामुळे आपण असा विचार करतोय की या सगळ्या असलेल्या गोष्टींचा विचार करीत असताना जिथे या आत्म्याच्या संदर्भाने विचार करताना जे कर्म आहे ते कर्म अज्ञानाची निवृत्ती करणार नाही. कारण का ते त्याचं कार्य कारणाची निवृत्ती करणार नाही. कारणामध्ये अशी शक्ती आहे की त्याचा नाश झाला, कारण नाश झाला की कार्य नाश निश्चित. कारणात ती शक्ती आहे. मातीच जर जगातली संपली तर मातीचं कार्य जो घट तो काही शिल्लक राहणार आहे काय? कुठं नाही शिल्लक राहणार. संपलं ना ते. वरचं अज्ञानच जर संपलं तर खाली असलेल्या परंपरेत नानाविध अनेकविध प्रकार असो शिल्लक राहणार आहे? नाही शिल्लक राहणार. झाडाचं मूळच गेलं किती वर मोठं फळ असो 2 दिवसात गार ते काही राहणार नाही. त्यामुळे कारणात ती शक्ती आहे पण कार्यात ती शक्ती नाही. अज्ञानाला जर निवारण करायचं असेल, अज्ञानाला जर घालवायचं असेल तर आम्हाला निश्चित काय करावं लागेल? कर्म करावं लागणार नाही. तद विरोधी असलेल्या ज्ञानाची उपस्थिती आम्हाला करावी लागेल. त्याच्याशिवाय होणार नाही. इथे सांगतायत सुरेश्वराचार्य इथे म्हणतायत की ज्ञान आहे हे ज्ञान प्रकाशाप्रमाणे की जो प्रकाश अंधकाराला ज्या पद्धतीत घालवतो त्याच पद्धतीत हे ज्ञान अज्ञानाला पळता भीत थोडी करत अज्ञान घालवून टाकत. आणि समोर उपस्थित असलेला जो अवशिष्ट असलेला जो आत्मा आहे ज्ञानरूप आहे त्याची प्राप्ती घडवून देतो. त्याचं ज्ञान करून देतो. हे कोण करून देत? प्रश्न आहे. कर्माने मोक्ष नाही शास्त्र सिद्धांत. ज्ञानाने मोक्ष होतो शास्त्र सिद्धांत आहे. ज्ञान झाल्यावर मोक्ष होतो शास्त्र सिद्धांत आहे. ज्ञान मला झाल्यावर माझा मोक्ष होतो शास्त्र सिद्धांत आहे. गुरुने मला उपदेश केल्यानंतर मोक्ष होतो शास्त्र सिद्धांत आहे. उपदेश जे श्रुतिवाक्य, गुरु आणि तिसरा मी शिष्य, हे तुमच्या सिद्धांतात बसणारे आहेत का? हे अविद्या कार्य नाही का? गुरु जरी असला, शिष्य जरी असला, श्रुती वाक्य जरी असलं, वेद हे जरी असलं, ते अविद्येपासून आहेत का नाही? जर अविद्या संपली, गुरु म्हणायला गुरु शिल्लक आहे, शिष्य म्हणायला शिष्य शिल्लक आहे, वेद म्हणायला वेद शिल्लक आहे? नाही. हे तर सगळं मला जो प्रपंच दिसतोय तसलंच आहे ना. तीन जरी तुम्ही तीनावर जरी येऊन थांबलात की मला फक्त एक गुरु माहितीये, एक वेद माहिती आणि एक मी माहिती, बाकी मला काही माहित नाही असं म्हणणारा जो, त्याला सगळंच माहिती आहे. तीन माहिती म्हणजे राहिलं काय? सगळंच आहे त्याच्या पुढे. द्वैत निराश झाला काय? द्वैत निराश झाला नाही. गुरु आहे, शिष्य आहे आणि वेद आहे. एक आहे का सगळं तीन तीन दिसतंय? तीन तीन दिसतंय. द्वैत आहे. अविद्या कार्यात दिसेल, अविद्येमुळे दिसेल का अविद्या निराशात दिसेल? अविद्या असल्यावर हे दिसेल. आणि तुम्ही म्हणताय ज्ञान होतंय, गुरुनी सांगितल्यावर होतंय, मला होतंय, मोक्ष होतोय आणि ज्ञानाने होतंय. गोष्ट जरी खरी वाटत असली तरी ही अविद्या कार्यात होणारी गोष्ट आहे म्हणता. आणि कर्म अविद्या कार्य असल्यामुळे अविद्येचा छेदक नाही म्हणता. हे दोन्ही गोष्टी एकसारख्या झाल्या.
तुम्ही जे म्हणता, ज्याच्याने तुम्ही खंडन केलं तेच घोडं तुमच्यावरही आलं. दुसरी तिसरीकडे कुठे जात नाही. सुरेश्वराचार्य म्हणतायत की हे असलं असलेलं जे ज्ञान आहे हे मिथ्या ज्ञान आहे. मग हे मिथ्या ज्ञान त्या आत्मज्ञानाचे विरोधी आहे? नाही, मिथ्या ज्ञान आहे. त्या अविद्येच्या विरोधी जाईल, त्या अविद्येच्या विरोधी जाणार नाही. हेच मिथ्या ज्ञान आहे, हीच अविद्या. अविद्या अविद्येच्या विरोधी जाईल कशी? बैस स्वतःच्याच विरुद्ध उठेल कशी? कुणीच उठत नाही. स्वतःच्याच मला माझा राग आला म्हणून मी माझा हात तोडतो. शक्य? अशक्य. दुसऱ्याचा राग अविद्याच. दुसऱ्याचा राग आल्यावर तोडेल. अविद्या स्वतःच खंडन करेल. एक विधान याला सोडून फक्त करायचं. अविद्या अविद्येचंच खंडन करेल जर ती भक्ती असेल तर. इथे भक्ती मार्ग. पण या सगळ्या असलेले विवेचना एका बाजूला ठेवा आणि हे वाक्य एका बाजूला उगाच सिद्धांत म्हणून डोक्यात. अविद्या अविद्येची विरोधी नाही. मग हे मिथ्या ज्ञान आहे, ते कसं काय विरोधी होऊ शकेल? शंका आहे. सुरेश्वराचार्य याच्यावर काही उत्तर देणार. काय उत्तर आहे? यादृच्छिक इच्छा काय आहे, म्हणजे माझी स्वतःची स्वाभाविक असलेली इच्छा काय आहे, त्या इच्छेचा विचार, माझ्या ठिकाणी असलेल्या सगळ्या भावनेचा विचार करून या सगळ्या असलेल्या प्रश्नांची आपल्याला संगती लावायची. सुरेश्वराचार्य काय उत्तर देतात ते पाहू. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचं चिंतन उद्या. कुंडली गोवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा